Okay, let's go. या बाल्कनीमध्ये ना आमच्या भरपूर आठवणी आहेत आणि ह्या बाथरूमचे 2 ओपनिंग्स आहेत. तर इमर्जन्सी तुम्ही असं कॉइन पुट करून ते लॉक उघडू पण शकतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या वेळेस विचार केला होता की आपण सेकंड व्लॉगमध्ये मोस्टली सुपर मार्केटमध्ये जाऊ आणि सुपर मार्केटमध्ये आपण काय ग्रोसरी खरेदी करतो किंवा काय काय अवेलेबल असतं जर्मन सुपर मार्केटमध्ये ते बघू, पण टाईम नाही भेटला. तर आता विचार करतो आहे की सेकंड व्लॉग तुम्हाला मी दाखवतो की मी एक्झॅक्टली राहतो कुठे. म्हणजे जर्मनीमध्ये एक स्टुडंट अँड वोनहाईम असतं, म्हणजे असा सिम्पल असा अर्थ होतो की हॉस्टेल, कॉलेजचं हॉस्टेल. तर भरपूर असे हॉस्टेल्स आहेत, त्यापैकी एका ब्रांचला मी राहतो. आणि मग नंतर विचार केला की तुम्हाला माझं पूर्ण हॉस्टेलच दाखवतो, रूम्स दाखवतो, आमचा किचन एरिया असेल किंवा वॉशिंग मशीन एरिया, सगळं काही जे पूर्ण हॉस्टेलमध्ये आहे ते सगळं दाखवतो. त्याच्यामुळे आज मी सुरुवात जी करतो आहे एक्झॅक्टली हॉस्टेल समोरूनच करतो आहे. हे माझं हॉस्टेल आहे. इथे एक कॉलेजचा सेक्शन आहे. ही एक कॉलेजची एरिया, जसं डिपार्टमेंट असतं इंडियामध्ये खूप सारे, मेकॅनिकल, बॉटॅनिकल किंवा केमिस्ट्री लॅब, केमिस्ट्री डिपार्टमेंट, तसं हे युनिव्हर्सिटीचं एक डिपार्टमेंट आहे. इथं नंबर्स असतात, जसं एम एरिया, बी एरिया. तर हा ॲक्च्युली बी एरिया, हा इथं बी एरिया आहे. आज आपण गिम्बलनी शूट करायचा प्रयत्न करतो आहे. हा गिम्बल मला माझ्या एका मित्राने गिफ्ट केला होता. आय थिंक तो जर बघत असेल तर त्याला आठवल की त्यांनी हे गिफ्ट केलं होतं. त्याच्याकडे पण एकदा जाऊ आपण, त्याला पण एकदा ब्लॉगमध्ये मी इंट्रोड्यूस करेल. तर लेट्स गो. मी थोडेसे शॉर्ट्स तुम्हाला आजूबाजू दाखवतो. लेट्स सी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला एंट्री मिळते का आज, कॉज मोस्टली सॅटर्डे संडे जे असतात सगळे युनिव्हर्सिटीज जे असतात ते क्लोज असतात. आय होप आपल्याला एंट्री मिळेल. ओ, इट्स ओपन, सो लेट्स गो. मी तुम्हाला 10th फ्लोअरला जाऊन एकदा व्ह्यू दाखवतो. आज थोडंसं एन्व्हायरमेंट फॉगी आहे, त्याच्यामुळे मे बी तुम्हाला क्लिअर व्ह्यू नाही मिळणार. आपण एक्झॅक्टली हॉस्टेलच्या खाली थांबलो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो इथेच्या कीज कशा असतात. हे डिजिटल की आहे, तर तुम्हाला फक्त इथं टच करून दरवाजा उघडता येईल. टेक्नॉलॉजी आहे. जसंही लॉबीमध्ये एंटर केलं तर हा एंट्रन्स दरवाजा होता आणि ही सगळी पूर्ण लॉबी आहे. इथे जे आहे ते पूर्ण सगळ्यांचे लेटर बॉक्स आणि ते कलेक्ट होतात. तर तुम्हाला स्वतः येऊन रोज चेक करावं लागतं की कोणतं लेटर आलं आहे की नाही आहे. सो लेटर बॉक्ससाठी त्यांनी एक सेपरेट चावी दिली आहे, तुम्हाला फक्त ती यूज करायला आली पाहिजे आणि बघायचं लेटर्स आलेत की नाही. सो ही मेन एंट्री आहे आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली राईट साईडला ही एक एंट्री आहे जिथून तुम्ही वर जाऊ शकता. आणि लेटर बॉक्सच्या एक्झॅक्ट साईडला छोटंसं गार्डन आहे, मोस्टली जिथं स्मॉल पार्टीज होतात. आणि हे जे आहे ते आहे हाऊस मास्टरची रूम, म्हणजेच वॉर्डनची रूम. आपण या साईडने एंट्री घेणार आणि एंट्री घेतल्या गेल्या ग्राउंड फ्लोअरलाच एक छोटीशी पार्किंग दिली आहे जिथे तुम्ही आपले सायकल्स पार्क करू शकता. आणि त्या साईडला एक एंट्री आहे जिथून मोस्टली मी नेहमी एंट्री आणि एक्झिट घेतो. आणि समोर जे स्टेअर्स दिसतात तिथून डिरेक्टली माझी रूम आहे. आपण या साईडने जाऊ आणि बेसमेंटमध्ये तुम्हाला मी दाखवतो वॉशिंग मशीन एरिया आणि ड्रायिंग एरिया. तो एक्झॅक्टली खाली गेल्यावर आपल्याला हे जे सायन्स आहेत दॅट इज द फ्लोअर नेम.
आणि हे जे सायन्स आहे तिकडं आहेत वॉशिंग एरिया आणि ड्रायिंग एरिया. बट इथे अंडरग्राऊंड पार्किंग पण आहे या हॉस्टेलमध्ये. आणि काही स्टुडंट्सकडे 4 व्हीलर पण असते, मग त्यांना पार्क करण्यासाठी ही एरिया हॉस्टेलनी प्रोव्हाइड केला आहे. आय थिंक इट्स फ्री. एक्झॅक्टली या साईडला राईट सेक्शन जो आहे तो पूर्ण हॉस्टेलचं इलेक्ट्रिकल सेक्शन आहे, इलेक्ट्रिसिटी सेक्शन. देन पुढं गेल्यावर राईट साईडला जे आहे ते पूर्ण ड्रायर एरिया आहे, जिथे मोस्टली सगळेजण आपापले कपडे सुकवतात. आणि एक्झॅक्टली इथून पुढे गेल्यानंतर राईट साईडला जी आहे ती आहे वॉशिंग मशीन एरिया. इथे 3 वॉशिंग मशीन आणि 2 ड्रायर हॉस्टेल्सनी प्रोव्हाइड केले आहेत. मोस्टली जे तुम्हाला वॉशिंग मशीन करण्यासाठी 2.6 युरो पे करावं लागतात आणि ही मशीन त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली मशीन सिलेक्ट करून तुमच्या युनिव्हर्सिटी कार्डवरून तुम्हाला पे करावं लागतं फॉर 1 वॉश. ते चार्ज 2.6 युरोज. आणि एकदा पेमेंट झाल्यानंतर मशीन ऑन करून तुम्हाला फक्त प्रोग्राम सेट करावा लागतो की बेडशीट धुणार आहे आपण, व्हाईट कपडे धुणार आहोत किंवा कॉटन अँड अदर अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ते सगळं सिलेक्ट करून फक्त स्टार्ट केलं की ऑटोमॅटिकली मशीन स्टार्ट होऊन तुमचे कपडे आय थिंक 1.5 आवर्समध्ये धुवून निघतात. राईट साईडला एक्झिट केल्यानंतर लगेच अजून एक एक्झिट आहे जी तुम्हाला हॉस्टेलच्या डिरेक्टली बाहेर पण घेऊन जाऊ शकते. ही एक्झिट आहे जी तुम्हाला डिरेक्टली हॉस्टेलच्या बाहेर घेऊन जाते. आणि जर वर आपण गेलो आणि ह्या डोअरने जर आपण एंट्री घेतली तर पुन्हा लॉबीमध्ये पोचतो. दिस इज हाव द हॉस्टेल डिझाईन. थोडंसं बुलबुलही याचं आहे बट इट्स इझी. सो आपण पुन्हा या डोअरने इथून आपण खाली गेलो होतो तर आपण आता आपल्या रूमकडे जाऊ. सो आपली जी रूम आहे ती 3rd फ्लोअरला आहे आणि इथे मोस्टली सगळ्या जे लाईट्स आहेत ते ऑटोमॅटिक आहे. मोशन सेन्सर आहे. सो जेव्हा तुमचं मोशन सेन्स होतं ते ऑटोमॅटिकली लाईट अप होतं. हे आहेत रूम नंबर्स. सो स्टार्टिंगला मी ज्या मित्राबद्दल सांगितलं होतं तो ह्या रूममध्ये राहायचा 330मध्ये. आणि एक्झॅक्टली अपोजिट जी आहे ती माझी रूम आहे 318. आणि ही आहे छोटीशी बाल्कनी. ॲक्च्युली ही एक एंट्री आणि एक्झिट पॉईंटच आहे. मोस्टली आम्ही हीच एंट्री आणि एक्झिट यूज करतो. बट आम्ही याला ॲज अ बाल्कनी पण खूप वेळा यूज केला आहे. आणि इथून छानसा असा व्ह्यू येतो. या बाल्कनीमध्ये ना आमच्या भरपूर आठवणी आहेत. माझा मित्र जो समोर राहत होता गौरव पाटील, तो आणि मी मोस्टली समरमध्ये सकाळी किंवा रात्री जेव्हा सनसेट व्हायला 10-11 वाजतात तेव्हा मोस्टली आम्ही इथेच गप्पा मारत बसायचो. सकाळी विंटरमध्ये किंवा समरमध्ये चहा जर बनवली तर इथंच बसून डिस्कस करायचो की काय चालू आहे जर्मनीमध्ये, काय नाही. तर पुन्हा त्याच डोअरने परत गेल्यानंतर आपल्या रूम जवळ येतो आणि रूम उघडण्यासाठी पुन्हा तीच डिजिटल की यूज करावं लागेल. इथे एकदा टच करून त्याला फक्त लेफ्ट साईडला फिरवायचं सो दॅट वी कॅन लॉक अँड अनलॉक द रूम. अँड दिस इज अवर सिंगल रूम शेअर्ड अपार्टमेंट. शेड याचा अर्थ की आपलं बाथरूम जे आहे ते बाजूच्या नेबरसोबत शेड जे इथं आहे. आणि हे एक बाहेर छोटंसं ईगल दिलं आहे त्यांनी, त्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो. आणि दिस इज अवर रेफ्रिजरेटर सेपरेट. सध्या काय नाही आहे. सो सुपर मार्केटला गेल्यानंतर आपण ते पूर्ण भरून काढू. अँड दिस इज अवर सिंगल रूम अपार्टमेंट. हा लाईट आहे सो गेट कन्फ्यूज अबाउट इट. आणि हे आहे आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. हे आपलं बॅकग्राऊंड आहे. मोस्टली टीव्हीच्या मॉनिटरच्या एक्झॅक्ट मागचं जे बॅकग्राऊंड असतं ते बॅकग्राऊंड. ही जी कार आहे ती आम्ही मर्सिडीजच्या शोरूमला गेलो तेव्हा घेतली होती. ही कार माझ्या फ्रेंडनी चायनावरून आणली आणि ही कार माझ्या फ्रेंडनी अझरबैजानवरून आणली. अँड दिस इज स्केच डन बाय वन ऑफ माय फ्रेंड. हा जो फ्लॅग आहे तो पोर्तुगालचा मी युरो कप बघायला गेलो होतो तेव्हा घेऊन आलो. आणि हे एक छोटंसं कबर्ड त्यांनी दिलं जिथं सगळं खाण्याचं किंवा इम्पॉर्टंट सामान मी ठेवत असतो. आणि इथं आपल्याला एक सेपरेट मिरर पण दिला आहे. आणि एक्झॅक्ट या मिररच्या मागे आपली बाथरूम आहे. बाथरूमची ना एक खासियत आहे जे तुम्ही कधी बघितलं नसाल आजपर्यंत. मी तुम्हाला ते सांगतो की हे बाथरूम 2 लोकांमध्ये शेअर आहे. म्हणजे एक्झॅक्टली बाजूला माझा नेबर राहतो आणि ह्या बाथरूमचे 2 ओपनिंग्स आहेत. एक ह्या साईडला आणि एक दुसऱ्या साईडला जी त्याच्या रूममध्ये निघते. सो जेव्हा पण आम्हाला बाथरूम यूज करायचा असेल तर आम्हाला समोरच्याचा डोअर लॉक करावा लागतो सो दॅट त्याला कळत असतं की मी मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला ते यूज करावं लागतं. थोडंसं वियर्ड आहे
जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा पण मला थोडंसं ऑकवर्ड झालं होतं की अरे बापरे. आणि डोंट वरी, इथे ह्या हॉस्टेलमध्ये अशी जी शेअरिंग रूम असते ती आयदर 2 मुलींना देतात किंवा 2 मुलांना देतात, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालं. तर मी तुम्हाला बाथरूम एक्झॅक्टली दाखवतो कसं यूज करतो. थोडंसं नवीन टेक्नॉलॉजी आहे जी आजपर्यंत आय थिंक कुठे यूज होते का नाही माहीत नाही, बट मी तरी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा आपण हा बाथरूमाचा यूज ओपन करतो तर एक्झॅक्टली तो जो समोर आहे तो दरवाजा त्याच्या रूममध्ये निघतो. जेव्हा पण मला यूज करायचं असेल ना तर मी असं लॉक करतो सो दॅट की त्याला कळतं की हा मध्ये आहे किंवा यूज करतो आहे. हे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण एअर सक्शन करून बाहेर पाठवलं जातं. हा शॉवरिंग एरिया आहे आणि बस एवढंच. हे आहे जर्मनीमधलं बाथरूम. तुम्हाला कळतं कसं की बाथरूम कोणी एंगेज केलं. हे जे इथं दिसतंय ते व्हाईट, दॅट मीन्स की तुम्ही बाथरूम यूज करता मध्ये कोणी नाही आहे. आणि जेव्हा पण माझा नेबर यूज करतो तो असा लॉक करतो. लॉक केल्यामुळे होतं असं की इथे रेड साईन येतं आणि तुम्हाला कळतं की ही इज युजिंग द बाथरूम. आता व्हॉट इफ कधी कधी तो विसरून गेला त्याच्यामुळे मी इथं कॉईन ठेवला आहे. फॉर इमर्जन्सी तुम्ही असं कॉईन पुट करून ते लॉक उघडू पण शकता. बट मोस्ट इम्पॉर्टंट की एकदा नॉकमध्ये करून विचारून घेतलेलं बरं की कोणी आहे का नाही. तर हा होता छोटासा हॉस्टेल टूर. मी तुम्हाला एक्झॅक्ट किचन दाखवतो आता कसं असतं. तर किचन इथून थोडंसं दूर आहे, जास्त नाही आहे. युजली जे आपल्याला सवय असते तर एक्झॅक्टली रूमच्या बाहेर ही जी लॉबी, लॉबीच्या एंडला किचन असेल. मला मोस्टली सामान रूममध्येच असतं, बट किचनमध्ये पण त्यांनी मला एक सेक्शन दिला आहे जिथे मी माझं मसाले असतील किंवा इसेन्शियल्स जे किचनमध्ये लागतात ते ठेवतो. बट नेहमी मला सामान रूममधूनच घेऊन जावं. हा एक मोठी लॉबी नंतर एक्झॅक्टली हे आहे किचन. तर किचन भरपूर मोठं आहे. हे फक्त किचन नाही आहे, मोस्टली इथे सगळ्यांच्या छोट्या छोट्या पार्टीज असतील, जे स्टुडंट्स येतात किंवा नवीन ज्या स्टुडंट्सला एकमेकांसोबत जर काही गॅदरिंग वगैरे करायची असेल तर मोस्टली इथेच सगळ्या पार्टीज होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की या फ्लोअरला 30 स्टुडंट्स राहतात, 30 टोटल रूम्स आहेत. तर 15 स्टुडंट्ससाठी 2 किचन आहे. आणि दुसरं जे किचन आहे ते एक्झॅक्टली हे येत आहे अपोजिट डिरेक्शनला. तुम्हाला किचनचा पण व्ह्यू दाखवतो एक मिनटं. हे जे आहे ते दुसरं किचन आहे जे मोस्टली तिकडच्या साईडचे सगळे स्टुडंट्स यूज करतात. आणि हा आहे किचनच्या बाहेरचा व्ह्यू. याच्या गार्डन खाली मोस्टली इथे कोणी बसत नाही आणि सध्या तरी विंटर असल्यामुळे कोणी डेअरिंग नाही करत बाहेर जायची. इथे मोस्टली सगळेजण आपले सामान वगैरे मोस्टली सुकवतात. आणि हा जो सेक्शन आहे हा माझा सेक्शन आहे. उघडून दाखवतो थोडीशी. हे सगळं माझं सामान ठेवलेलं आहे. बेनिफिट या किचनचा असा आहे ना की मंडे टू सॅटर्डे फ्रायडे एक लेडी येते आणि ती किचन जाते. बट जेव्हा जेव्हा तुम्ही कुक करता आय थिंक इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो टू क्लीन द किचन. जे काही तुम्ही तुमच्याकडून सांडलं असेल आणि जे काही वेस्ट असेल ते डस्टबिनमध्ये टाकायचं. आणि ती लेडी फ्रायडे व सॅटर्डे सकाळी क्लीन करून जाते आणि कचरा पण घेऊन जाते. किचनचंच थोडंसं ऑड आहे आणि बाथरूमचं थोडंसं ऑड आहे. रादर दॅन दॅट दिस इज अ व्हेरी गुड प्लेस आय मस्ट से. आणि ड्युसबुकसारख्या सिटीमध्ये अशा प्लेसेस भेटणं थोडंसं अवघड असतं. आणि इथून हॉप ऑफ म्हणजे रेल्वे स्टेशन जे आहे ते फक्त 500 ते 700 मीटरवर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठेही जायचं असेल, काही घ्यायचं असेल, सुपरमार्केट्स पण जवळ आहेत. त्यामुळे या एरियाचे प्राइजेस पण खूप जास्त आहेत. Thank you so much for watching, and next time I'll bring you how to apply to this accommodation in Germany and the student Wohnheim. Till then, like, share and subscribe.
सी यू.